मी त्याला न सांगता जाणार का? त्याला न सांगता जर मी निघून गेलो तर तुला चैन पडू देईल का? दादा कुठे, दादा कुठे, दादा कुठे, तुला वेड करून टाकेल तो. म्हणून त्याला सुद्धा सांगून जात आहे मी. शिवाई, माझा लहान भाऊ फुलशेन, गुरुजींना सांगा की महाराजांनी फुलशेनला घरी बोलवलं. बरोबर, घेऊन या लवकर. बरोबर. जयरामजी, जयरामजी, महाराजांनी तुम्हाला तातडीने बोलवलं. दादाने राजसाहेबांना बोलवलं. हो ना, काही काम आहे? अर्जंट काम आहे. चला मी गुरुजींना विचारलं. दादांच्या चरणी सहस्र परिणाम. हो, आज मला कळून चुकलं. नवे कपडे परिधान करून कुठेतरी बाहेर गावाला जाण्याची तयारी झाली आज वाटतं. म्हणजे तू ओळखलं की दादा कुठेतरी जात. का ओळखणार मी दादा? बोला. खरंच मी बाहेर गावी जात आहे बाबा. का? 4 धाम तीर्थयात्रेला. 4 धाम तीर्थयात्रेला वापस यायला किती वर्ष लागतील याचा भरोसा नाही. बरं पण जाओ दादा. हो, तुम्ही गेल्यानंतर राज दरबार कोण सांभाळेल? काढून काय कोण पाहणार? तू काय करणार? मी लिहिण्याची शाळा, राहण्याचा वाडा याच्या पलीकडे मला कुठलाही व्यवहार माहिती नाही. अरे फुलशे, मला माहित आहे लिहिण्याची शाळा, राहण्याचा वाडा याच्या पलीकडे तुला काही माहित नाही. पण आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा. माझे काय जास्त दिवस राहिले का बाबा? नाही, हे राज्य तुला चालवायचं ना. राज्य कसं चालवावं मला माहिती नाही ना. आतापासून तुला राज्य चालवायची सवय झाली पाहिजे. अहो दादा, मला माहिती नाही हो. अरे घाबरतो कशाला? हे आपले दोघं नोकर आहेत ना, यांना राज्याची संपूर्ण माहिती आहे. खडा माहिती आहे. कोणतं घर कोणत्या ठिकाणी आहे, काय आहे, सगळं माहिती आहे त्यांना. बरोबर, मला राज्याची माहिती द्या बरं. आपल्या गावाची सुधारणा सांगा. आपल्या गावामध्ये 4 अड्डे. 4 अड्डे? हो. 2 पिढ्या. 2 पिढ्या. आणि एक मला वाटतं काय असते, कलम. 4 अड्डे कशाचे? दारूचे. आणि पिढ्या? सत्याचा. कलम? पत्त्याचा. माणूस आहे. अरे हो, अशा चांगल्या चांगल्या गोष्टीची माहिती द्यायला सांगितली का? अरे कसं नाही, किती माणसाकडे किती शेती आहे, किती घरं आहेत, घरपट्टी, पानपट्टी, एक थारा हा जमा करायचा, हा वसूल करायचा. वहिनी साहेब, तुझी वहिनी आहे ना, तिला राज्यातली सगळी माहिती ती तुला समजून सांगणार. काय हरकत नाही दादा. पण मी काय म्हणतो, तुला एक सूचना आहे. बोला ना. मी तर जात आहे हो, पण एक प्राणी मी तुझ्या स्वाधीन करून जात आहे. पण आपल्याकडे मी एक रावा पाळलेला आहे, तुला माहित आहे हो. त्या राव्याचा नियम आहे कसा, सकाळी मी आंघोळीला बसलो म्हणजे अगोदर राव्याला आंघोळ घालतो, त्याचा पिंजरा सफा करतो, तो पिंजऱ्यात गेला म्हणजे मी आंघोळीला बसतो हो. दुपारी भोजनाला बसलो म्हणजे अगोदर राव्याला भोजन खाऊ घालतो, त्याचं पोट भरलं तो पिंजऱ्यात गेला नंतर मी भोजन करतो हो. तो नियम तुला पाळायचा आहे. सकाळी आंघोळीला बसला म्हणजे अगोदर राव्याला आंघोळ घालायची, त्याचा पिंजरा सफा करायचा, तो पिंजऱ्यात गेला नंतर तू आंघोळ करायची, काय हरकत नाही. दुपारी भोजनाला बसला अगोदर राव्याला भोजन खाऊ घालायचं, त्याचं पोट भरलं तो पिंजऱ्यात गेला नंतर तू भोजनाला हात लावायचा. कसे बोलता दादा? एवढा नियम जर तू पाळला तर संसारातून तरुण जाशील. अहो दादा, थोरल्या भावाच्या पावलावरचा पावलं घेऊन चाललं लहान भावाचं कर्तव्य असतं. मला कल्पना आहे की तू माझ्या पावलावर पाऊल देऊन चालणारा आहे, पण सूचना करणं माझं काम आहे. काय हरकत नाही दादा. तर तू एवढा नियम पाळायचा. शिवाई, त्या दोघं दाशांना बोलवा. हौसाताई, अरुणाताई. अरुणाताई, मनोरंभा. नमस्कार. नमस्कार दादा. आशीर्वाद. जय कोणाला कशाचं बोट खिला केसाचं? काय झालं महाराज? तू तुझ्या टाळ्यामध्ये राहतो रे.
ड्युटी लागणार. कोणती ड्युटी? रोमावती एकटी वरच्या तालावर राहणार. हो. मी राहत होतो तर तुम्हाला काही तिथे यायची गरज भासत नव्हती. नाही नाही. पण आता ती एकटी राहणार. तिच्याजवळ तुम्ही दोघींनी राहायचं. तिने कुठली वस्तू मागितली ती आणून द्यायची. चालेल चालेल. तिचा अपमान करायचा नाही. नाही नाही. आणि जर तिने तुमच्याबद्दल माझ्याकडे काही तक्रार केली मी वापस आल्यावर, मग तुमचं खरं नाही. हा नाही नाही. हा? हा. मी काय म्हणतो, काय? वरून खाली उतरायचं नाही. बिलकुल नाही. काय किती अडचण आली खाली उतरू नका. नाही नाही नाही. हा.